नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, परतीच्या पावसाला जरी सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्राकरता अजूनही दिलासादायक बातमी नाही. कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा काही भागामध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मान्सूनच्या परतीला 22 सप्टेंबर रोजी सुरुवात झालेली आहे आणि हा मान्सूनचा परतीचा प्रवास 22 सप्टेंबर ते जवळजवळ 15 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. आजच्या दिवसाला मान्सूनने जवळपास राजस्थानमधून माघार घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 1 ते 2 ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेश आणि गुजरातमधून सुद्धा मान्सून हा माघारी फिरणार आहे. परंतु महाराष्ट्राकरता मात्र मान्सूनच्या परतीकरता साधारणतः 10 ऑक्टोबरचा दिवस उजाडू शकतो आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या काढणीच्या दरम्यान काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे. कमी दाब क्षेत्रामुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर 1 ऑक्टोबरला कोणत्या भागात पाऊस असेल ते आता पाहूया. मित्रांनो, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, चिपळूण आणि निपाणी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे साखरपा, सांगली, रायबाग या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर, नेर, दारवा, डिग्रस, यवतमाळ, मंगरुळपीर आणि कारंजा या भागात दुपारनंतर अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मालेगाव आणि धुळे या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे बीड, कैज, परळी आणि लातूर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर थोड्या कालावधीकरता हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीनची कापणी करत असताना सोयाबीन भिजणार नाही याकरता असणाऱ्या साधनांची आपली व्यवस्था करून घ्यावी. त्याचप्रमाणे हवामानाची योग्य माहिती घेऊन आपल्या सोयाबीनच्या कापणीचा आणि काढणीचा वेळेचा योग्य ताळमेळ साधावा. 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज, रत्नागिरी, सावंत आणि राजापूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर, दौंड, जामखेड, कर्जत, कर्नाळा, सोलापूर, पेठ, बीड, लातूर, उदगीर आणि नांदेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. उर्वरित महाराष्ट्र जसे की पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मात्र वातावरण ढगाळ राहील. पावसाची कुठेही शक्यता नाही. इतर राज्याच्या हवामानाबाबत सांगायचं झाल्यास उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता नाही. परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहू शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यात मात्र पावसाला सुरुवात होणार आहे. 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या भागात किंवा या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, राजापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, लातूर आणि नांदेड या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. 3 ऑक्टोबरला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाडा
या विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्या विभागातनी पाऊस नसेल, साधारणतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आहे किंवा त्या भागामध्ये पाऊस नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीनची काढणी करून घ्यावी. कारण पुढे 6 तारखेनंतर पुन्हा विदर्भामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बाकी भागात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. तेव्हा या 3 दिवसामध्ये ज्या विभागातनी पाऊस नाही त्या विभागातील कास्तकार बांधवांनी आपली सोयाबीनची काढणी करून घ्यावी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रातील सोयाबीनच्या काढणीच्या दरम्यान कोणत्या भागात पाऊस असेल आणि कोणत्या भागात पाऊस नसणार आहे याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये नक्की दिला जाईल. तेव्हा या चॅनलवरचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता किंवा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.